सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना नमस्कार. इथे 2026 इग्नाइट टॅलेंट हंट एक्झामिनेशन जे आहे 2026 ची याची जी तारीख आहे ती आहे 14 फेब्रुवारी 2026 संध्याकाळी 6 वाजेला हा पेपर होणार आहे. यातनं तब्बल 600 विद्यार्थ्यांना 13 लाखांपर्यंतची स्कॉलरशिप जी आहे ती इग्नाइट पाठशालाकडनं दिली जाणार आहे. ठीक आहे, तर या एक्झाम बद्दलची जी काही माहिती आहे ती सगळीच्या सगळी माहिती मी तुम्हाला रोजच्या ह्या व्हिडिओज मधनं देणार आहे. आजचा जो व्हिडिओ आहे आपला तो व्हिडिओ असणार आहे की पात्रता काय आहे, नोंदणी कशी करायची आणि याबाबतचं सगळं मार्गदर्शन जे आहे ते मी तुम्हाला आज करणार आहे. ठीक आहे, तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि रोजचे व्हिडिओ जर तुम्हाला मिस करायचे नसतील तर इग्नाइट पाठशालाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. ठीक आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा म्हणजे त्यांचा सुद्धा ही एक्झाम देऊन फायदा जो आहे तो नक्कीच होईल. ठीक आहे, तो सगळ्यात पहिलं इथेची परीक्षा म्हणजे नेमकं काय. बऱ्याच पालकांना अजून सुद्धा ही परीक्षा काय आहे ते कळालेलं नाहीये. ठीक आहे, तो इथे म्हणजे इग्नाइट टॅलेंट हंट एक्झामिनेशन. ठीक आहे, ही कोणासाठी आहे तर आता जे विद्यार्थी चौथीत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा आहे. स्पर्धा परीक्षेसारखी परीक्षा आपण घेतो आहोत, जशा आपल्या स्कॉलरशिपच्या परीक्षा असतात त्या पद्धतीची ही परीक्षा असणार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा बुद्धिमत्ता आणि अभ्यासाची पातळी जी आहे ती तपासली जाणार आहे आणि यातून विद्यार्थ्यांना नवोदय प्रवेश परीक्षेची बॅच जी आहे ती बॅच मोफत मध्ये मिळवण्याची संधी जी आहे ती नक्की मिळणार आहे. ठीक आहे, तो एक एक मुद्दा आपण नक्की बघूयात. तो आता जे विद्यार्थी चौथीत आहेत, ठीक आहे, आता जे विद्यार्थी इयत्ता चौथीमध्ये आहेत त्यांच्यासाठी फक्त ही एक्झामिनेशन आहे. काय होतं ना की नवोदय विद्यालय जे आहे, नवोदय विद्यालय 6वी साठी ऍडमिशन जे असतात त्याची प्रवेश परीक्षा होत असते विद्यार्थी 5वीत असताना, बरोबर. मग आता जो विद्यार्थी 5वीत असताना एक्झाम देणार आहे त्याला तयारी जी आहे ती चौथीत असल्यापासून सुरू करावी लागते. ठीक आहे, तर ती तयारी करण्यासाठी आपण ही एक्झाम घेत आहोत. ठीक आहे, एक्झाम मधनं काय मिळेल तुम्हाला हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता कुठल्या माध्यमातल्या विद्यार्थ्यांना देता येईल तर मराठी माध्यमातले असू द्यात, इंग्रजी माध्यमातले असू द्यात, सेमी इंग्लिश वाले विद्यार्थी असू द्यात, सीबीएसई बोर्डाचे असू द्यात, एसएससी बोर्डाचे असू द्यात, कुठलेही विद्यार्थी असू द्यात. आपली अट काय, फक्त एकच अट आहे की विद्यार्थी चौथीमध्ये शिकत असायला पाहिजे. ठीक आहे, तो त्या कुठल्याही विद्यार्थ्याला ही परीक्षा जी आहे ती देता येणार आहे. त्याच्यानंतर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा देता येणार आहे आणि शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा इथेची जी परीक्षा आहे ती परीक्षा नक्कीच देता येणार आहे. ठीक आहे, आता ही परीक्षा कोणासाठी उपयुक्त आहे तर जे विद्यार्थी आता चौथीत आहेत आणि 5वीत गेल्यानंतर ज्यांना नवोदयची परीक्षा द्यायची आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा अतिशय उपयुक्त आहे. कारण तुम्हाला नवोदय प्रवेश परीक्षेची जी बॅच आहे ती पूर्णपणे मोफत मध्ये मिळवण्याची संधी ह्या इथेच्या परीक्षेच्या माध्यमातून आलेली. नवोदय प्रवेश परीक्षा का द्यायची किंवा नवोदयमध्ये ऍडमिशन का घ्यायचं, जर तुम्हाला 6वी पासून 12वी पर्यंतचं शिक्षण पूर्णपणे फ्री मध्ये हवं असेल तर तुम्ही नवोदयची प्रवेश परीक्षा नक्की द्या, जेणेकरून 6वी पासून 12वी पर्यंतचं जे शिक्षण आहे ते तुम्हाला मोफत मध्ये मिळू शकतंय. ठीक आहे, शिष्यवृत्ती परीक्षा जी आहे, चौथीची शिष्यवृत्ती परीक्षा ज्याला आपण स्कॉलरशिप एक्झामिनेशन म्हणतो, ती एक्झाम देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी इथेची परीक्षा नक्की द्यावी असं मी म्हणेल. कारण इथेची परीक्षा जी पूर्णपणे मोफत आहे, तुम्हाला 1 रुपया भरायची गरज नाहीये. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या घरात तुमच्या मोबाईलवरनं ही एक्झाम देता येणार आहे. तुमच्या स्कॉलरशिपची तुमचा किती अभ्यास झालेला आहे ते तुम्हाला ह्या इथेच्या परीक्षेतनं लक्षात येणार आहे. त्याच्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा स्कॉलरशिपची एक्झाम देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने इथेची परीक्षा ही नक्कीच दिली पाहिजे. ठीक आहे, आत्मविश्वास वाढवण्यासाठी जर तुमचा अभ्यास चांगला झालेला असेल, ज्या वेळेला तुम्ही पेपर देतात कुठल्याही पद्धतीचा त्यावेळेला तुम्हाला लक्षात येतं की अरे हो, माझा अभ्यास चांगला झालाय, मला चांगले मार्क मिळालेले आहेत, बरोबर. आणि चांगला अभ्यास झालेला असला, चांगला मार्क मिळालेत की आत्मविश्वास आपोआप वाढतो. आणि स्पर्धा परीक्षेची सवय लावण्यासाठी आताचं जग जर आपण बघितलं तर एकंदरीत संपूर्ण जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर स्पर्धा चालू आहेत, बरोबर. मग ह्या स्पर्धेच्या काळामध्ये जर आपल्याला टिकायचं असेल, जर आपल्याला आपल्या पाल्याला टिकवायचं असेल तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची अतिशय लहानपणापासून सवय करून देणं गरजेचं असतं, बरोबर. मग आता त्यांच्यावर खूप जास्त प्रेशर न टाकता, म्हणजे काय होतं ना की बऱ्याचदा आपण पालक काय करतो की विद्यार्थ्यांना खूप जास्त प्रेशर टाकत असतो की अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर, किंवा ही परीक्षा दे, ती परीक्षा दे, या क्लासला जा, त्या क्लासला जा.
तो हा सगळा दबाव न टाकता स्पर्धा परीक्षांची जी तयारी आहे किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची जी काही सवय आहे ती विद्यार्थ्यांना लागण्यासाठी इथेची परीक्षा जी आहे ती नक्कीच दिली गेली पाहिजे. ठीक आहे. आत्मविश्वास जो आहे तो विद्यार्थ्यांचा वाढणार आहे. त्याच्यानंतर आता तुमची स्कॉलरशिपची एक्झाम पण जवळ येते. मग स्कॉलरशिपच्या एक्झामसाठी जो काही तुमचा प्रश्न वेळेमध्ये सोडवले गेले पाहिजे त्याच्यासाठी काय हवं की प्रश्न सोडवण्याची आधी तयारी हवी आणि मग तो वेग आपल्याला लक्षात येतो. तर इथेच्या परीक्षेमधनं काय होणार आहे की तुम्हाला एक तुमचा वेग जो आहे तो वेग लक्षात येईल आणि मग तुम्हाला तुमची तयारी जी आहे ती त्या पद्धतीने फास्टमध्ये करता येईल. ठीक आहे. बुद्धिमत्ता चाचणीचा जो काही पेपर आहे की जो आपल्याला आपल्या शाळेमध्ये नाही शिकवला जात, बुद्धिमत्ता चाचणी जो विषय आहे तो आपल्या रेग्युलर फ्रेममध्ये नाही आहेत. आपले जे काही विषय आहेत त्या विषयांमध्ये तो बुद्धिमत्ता चाचणी विषय नाहीच आहे. मग त्यामुळे त्याची सवय जी आहे ती विद्यार्थ्यांना लागते आणि भविष्यासाठी विद्यार्थ्यांचा पाया जो आहे तो पाया तयार होत असतो. ठीक आहे. तर आता याची नोंदणी कशी करायची, इथेच्या परीक्षेची नोंदणी कशी करायची, तुम्ही जर समजा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघितलं तर तिथे तुम्हाला एक नोंदणीचा फॉर्म मिळेल. ठीक आहे. गुगल फॉर्म आहे, गुगल फॉर्मची लिंक आहे त्याच्यात. त्या गुगल फॉर्मच्या लिंकवर तुम्ही क्लिक करा, गुगल फॉर्म ओपन होईल आणि त्यामध्ये दिलेली जी काही माहिती आहे अतिशय बेसिक माहिती आहे, म्हणजे नाव, विद्यार्थ्याचं नाव, कुठल्या गावात आहे, कितवीला आहे, कुठल्या मीडियमला आहे, या सगळ्या गोष्टी तिथे फक्त येतील. त्या गोष्टी भरायच्या आहेत आणि विद्यार्थ्यांची जी नोंदणी आहे ती नोंदणी झालेली असणार आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं शुल्क भरायची गरज नाहीये. 1 रुपया सुद्धा तुमच्याकडनं आम्ही घेणार नाही आहोत. ठीक आहे. दुसरा काय प्रकार आहे की कशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकतात, एक्झाम देण्यासाठी सुद्धा तुम्हाला ऍप्लिकेशन जे आहे आमचं इग्नाइट पाठशालेचं ते डाउनलोड करावं लागणार आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला फॉर्म भरायचा असेल, डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्हाला जर फॉर्म भरला जात नसेल तर तुम्ही आमचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून त्यातूनही तुम्ही फॉर्म जो आहे तो भरू शकताय. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही जी इथेची परीक्षा आहे ही इथेची परीक्षा पास होणाऱ्या पहिल्या 25 म्हणजे मेरिटमध्ये येणाऱ्या पहिल्या 25 विद्यार्थ्यांना आपण ही जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेची जी काही बॅच आहे ती बॅच फ्रीमध्ये देणार आहोत. या बॅचची एकूण फी आहे 4,999 रुपये, परंतु त्या 25 विद्यार्थ्यांना 1 रुपया सुद्धा न भरता ही बॅच विकत मिळणार आहे. ठीक आहे. या बॅचमध्ये आपण संपूर्ण अभ्यासक्रम जो आहे प्रवेश परीक्षेच्या हिशोबाने, JNVSTच्या हिशोबाने संपूर्ण अभ्यासक्रम आपण कव्हर करणार आहोत. लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर असणार आहे, त्याच्यामुळे रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला तुमच्या सोयीने परत बघता येतील, कधीही तुम्ही बघू शकताय. बॅचेस वेगळ्या वेगळ्या वेळेला आपल्या अवेलेबल आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचाही फायदा होतो. त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर लाईव्ह लेक्चर ज्या वेळेला चालू असतात त्यावेळेला लाईव्ह डाऊट सेशन्स जे आहेत चॅटिंगच्या माध्यमातून आपण ज्या वेळेला लेक्चर घेत असतो, म्हणजे आम्ही शिक्षक इकडे शिकवतोय आणि विद्यार्थ्यांना मेसेजेस करता येतात. विद्यार्थी जे आहेत तर त्यांच्या ज्या काही शंका असतील त्या आम्हाला मेसेजेस करून लगेच कळवू शकतात, जेणेकरून त्यांनी जो काही मेसेज केलेला आहे, त्यांनी जी काही शंका विचारली, त्यांनी जो काही प्रॉब्लेम विचारलेला आहे त्याच्यावरचं उत्तर लगेच शिक्षक सांगत असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यासाठी आम्ही काही स्पेशल लेक्चर सुद्धा विद्यार्थ्यांचे घेत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्याकडे मोबाईल असू द्यात, तुमच्याकडे लॅपटॉप असू द्यात, तुमच्याकडे टॅब असू द्यात, कुठल्याही डिव्हाइसवरनं आपली जी बॅच आहे ती बघता येते. आपले सगळे लेक्चर्स जे आहेत ते बघता येतात. आमचे सर्वच्या सर्व जे शिक्षक आहेत ते अत्यंत अनुभवी आहेत, जेणेकरून त्याचा फायदा जो आहे तो विद्यार्थ्यांना नक्कीच होतो. त्या शिक्षकांच्या अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना होत असतो. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे त्यांना सुद्धा हे चौथीचं जे काही इथेची परीक्षा आहे ती इथेची परीक्षा देता येईल आणि ही नवोदयची बॅच जी आहे ती फ्रीमध्ये मिळवता येईल. थँक्यू.